सध्या नागपूर शहराची काय परिस्थिती आहे? तुम्ही नागपूरमध्ये दाखल झालेला आहे, कोणकोणत्या भागाची पाहणी करणार आहे, काय करणार आहे? नागपूरमध्ये काल जी दुर्भाग्यपूर्ण घटना झाली त्यामध्ये 33-34 पोलिसांना जबर आणि काही मारहाण झाली आहे, काही ठिकाणी जबर मारहाण झाली आहे, पोलिसावर दगडफेक झाला आहे. सोबतच 5 नागरिकांनाही त्या ठिकाणी मार लागला आहे. 2 ICU मध्ये आहे, बाकी तर 3 आज सकाळी डिस्चार्ज झाले आहे. जवळपास 45 वाहनाची तोडफोड झाली. नागपूर शहरामध्ये शांतता राखणे, सर्व समाजांनी नागपूर शहराला शांत ठेवणे आणि सोशल मीडिया अकाउंटवरनं ज्या चुकीच्या बातम्या, चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यावर आमचं लक्ष आहे. प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटला आम्ही ट्रॅक करतो आहे. कुणी अफवा पसरवल्या, कुणी त्या ठिकाणी अफवाचा बाजार केला त्यामुळे घटना घडल्या तेही आम्ही शोधतो आहे. काही ठिकाणी 163 कलमांतर्गत आम्ही तनापूरमध्ये ज्या ठिकाणी भाग आहे त्या ठिकाणी लावलेला आहे. मला असं वाटतं की सरकारची भूमिका एवढीच आहे की नागपूर शहरामध्ये हिंदू मुस्लिम आम्ही सर्व एकत्रितपणे राहतो. कधीही नागपूर शहरामध्ये अशी त्या ठिकाणी घटना यापूर्वी घडली नाही, पण ज्या समाजकंटकांनी जाणीवपूर्वक अशी घटना घडवली आहे खरं तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.